ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर तात्या काय निर्णय घेतील अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच तात्यांनी थेट आपल्या लेकाच्या राजकीय लॉन्चिंगचाच चंग बांधलाय। तात्यांच्या 23 वर्षांच्या लेकाचा वॉर्ड ठरलाय, पक्ष ठरलाय, मिशन ठरलंय, स्वप्न ठरलंय। आता बस गुलाल उधळायची केवळ औपचारिकता बाकी आहे, असे संकेत खुद्द वसंत तात्यांनीच आपल्या सोशल मीडियावरून दिलेत। नेमकी तात्यांची पोस्ट काय? तात्यांचा लेख 23व्या वर्षीच पुणे महानगरपालिकेत एंट्री मारेल का? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। वसंत मोरे उर्फ तात्या। तात्या सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जरी असले तरी राज ठाकरेंचा कट्टर मनसैनिक म्हणून त्यांना ओळख मिळाली। आपल्या धडाकेबाज आणि डॅशिंग स्वभावामुळे वसंत मोरेंनी सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही जास्त फेम मिळवलंय। अशातच वसंत मोरेंची एक फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे। त्यातून त्यांनी अप्रत्यक्ष आपल्या लेकाची राजकीय लॉन्चिंगच केली आहे। त्यात त्यांनी लिहिलंय की मी जेव्हा 2007 साली पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा तू पहिलीला शाळेत होता। तेव्हापासून सतत 15 वर्ष तुझ्या अंगावर माझ्या प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल पडलाय। पण यावेळी तुझ्या निवडणुकीत माझ्या अंगावर गुलाल पडणारच ही कात्रजच्या ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथांची इच्छा आहे। रुपेश वसंत मोरे, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। 2007 साली रुपेश पहिलीला होता। त्यावेळी वसंत मोरे मनसेच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले होते। तेव्हाच्या चिमुरड्या रुपेशचा फोटोही वसंत मोरेंनी पोस्ट केला आहे। वसंत मोरेंनी मनसेचे कट्टर शिवसैनिक म्हणूनच आपली राजकीय वाटचाल केली, पण नंतर राजकीय नाराजीमुळे त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। विशेष म्हणजे आता मनसे आणि ठाकरेंची शिवसेना दोन्हीही पक्ष युतीच्या उंबरठ्यावर आहेत। ठाकरे बंधूंचे सूर जुळलेत। अशातच तात्यांचा लेख रुपेश हाही ठाकरे गटाकडूनच निवडणूक लढवणार आहे। त्याच्या फेसबुक अकाउंटवर देखील त्यानं ठाकरे गटाचीच जाहिरात केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे यंदा छोट्या तात्यांची राजकीय एंट्री फिक्स दिसते। आता तात्यांचा लेख देखील त्यांच्यासारखाच पहिल्याच निवडणुकीत गुलाल उधळेल की मग तात्यांनी घराणेशाही केली असं म्हणत लोक त्याला नाकारतील, हे येणारा काळ सांगेलच। तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।